हे जे जबाबदार आहेत त्यांच्या कारवाई झालीच पाहिजे. परंतु काही लोक याच्यातून चुकीचं चित्र सुद्धा उभं करण्याचा प्रयत्न करत होते. विशेषतः एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने माझं नाव त्याच्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याला आपल्या नुकसानीच्या खटला त्यांच्यावर का भरत नाही याची मी नोटीस वकिलांच्या मार्फत पाठवली आहे. आणि जर त्यांनी माफ मागितले नाही तर त्याचे 50 लाखांचा दावा मला त्वरित झालेला आहे. एक म्हणजे असं आहे, हे जे जबाबदार आहेत त्यांच्या कारवाई झालीच पाहिजे. परंतु काही लोक याच्यातून चुकीचं चित्र सुद्धा उभं करण्याचा प्रयत्न करत होते. विशेषतः एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने माझं नाव त्याच्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याला आपल्या नुकसानीच्या खटला त्यांच्यावर का भरत नाही याची मी नोटीस वकिलांच्या मार्फत पाठवली आहे. आणि जर त्यांनी माफ मागितले नाही तर त्याचे 50 लाखांचा दावा मला त्वरित झालेला आहे. फक्त मी प्रसिद्धीपासून अलिप्त राहतो म्हणून आजच्या विजिटला मी खरं तर तुम्हाला बोलवणार नव्हते. परंतु लोकांना कळलं पाहिजे किती कामं सुरू आहे म्हणून तुम्ही येऊन जर ह्या कामाची माहिती लोकांपर्यंत दिली तर असे जे निष्क्रिय लोक असतात जे विषयावर आरोप करतात त्याने आयुष्यात कधीच काय केले